नमस्कार कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, 1 सप्टेंबरपासून महागाई भत्त्यात होणार 10%ची वाढ. काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची खबर समोर येत आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. या वाढीमुळे एकूण महागाई भत्ता 53%वर पोहोचेल. सप्टेंबरमध्ये होणार वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ही वाढ पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या वाढीमुळे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची थकबाकीही या पगारात मिळणार असल्याची माहिती आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी कशी मिळणार, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात DA 3% वाढल्यानंतर महागाई भत्ता 53%वर पोहोचेल. या वाढीमुळे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा DA हप्ता थकबाकी ही सप्टेंबरच्या पगारात जमा होणार आहे. कोविड-19 महामारीच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थकबाकी रोखून ठेवली होती. त्याचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. परंतु अलीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 2 सदस्यांनी DA थकबाकीबाबत सरकारला प्रश्न विचारल्यानंतर सरकारने या थकबाकी सोडण्यास नकार दिल्याचे समोर. कोविड-19 महामारीच्या काळात सरकारला पूर्ण उभं राहण्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण कराव्या लागल्याचे राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोविड-19 दरम्यान रोखून धरलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता किंवा दिलासा देण्याचा विचार सरकारकडून केला गेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबत शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. 50,000 शेतकऱ्यांना अनुदान यादीतील eKYC यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे. अशा प्रकारे जुलै आणि ऑगस्ट धरून महागाई भत्त्यामधली वाढ तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. याचा लाभ सगळ्या कर्मचाऱ्यांना होईल. व्हिडिओ आवडला असेल पटकन लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.